तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेसा ते पळसखेड रस्त्यावरील कडू नाल्यामुळे हा रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे रखडलेली आहेत। एका महिन्यापासून या भागातील सर्व बाधित शेतकरी प्रशासनाला रस्त्याकरिता निवेदनाद्वारे मागणी करत आहेत, परंतु प्रशासनाने अजून कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे। दहिगाव रेसा ते पळसखेड पांदन रस्त्यावरील कडू नाल्यात मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले। रस्त्याच्या लगतच खोलीकरण केले तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला। त्यामुळे रहदारीचा मुख्य रस्ता हा नाल्याला आलेल्या पुरामुळे 26 ऑगस्ट 2025 रोजी पूर्णपणे वाहून गेला। शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता खोल दरी पडल्याने शेतातील सर्व कामे बंद पडली आहेत। गेल्या 1 महिन्यापासून शेतीकरिता खत फवारे एकंदरीत शेतीचा पूर्ण उद्यम बंद झाला असून संत्रा, केळी, पपई यासारख्या नगदी पिकांचे रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रस्ता नसल्याने व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे। तर शेतातील गायी, म्हशी, बैल, शेळ्या यांना चारा पाणी करण्याकरिता स्वतःचा जीव मुठीत घेऊन नाला पार करावा लागत असल्याचे विदारक वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। या सर्व नुकसानीकरिता मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकरी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याची माहिती बाधित शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता महेंद्र भगत, अंजनगाव सुर्जी।